यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. व्हेरी फर्स्ट बॉल जो शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाला. कर्जत प्रीमियर लीग 2025 ची दुसरी उपांत्य फेरीची लढत आपल्या समोर. एका बाजूला संघ आपण पाहतोय झांजे ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला रिया ध्रुविका 11. नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करतात झांजे ब्रदर्स. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जीत रोजारियो. पहिला बॉल जो शॉर्ट ऑफ लेंथ आलाय सुधीर पवार आणि विजय पवार ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. रिया ध्रुविका 11ची काही चर्चा अंपायर सोबत आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरच्या पहिला डॉट आल्यानंतर वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल लेफ्टी सुधीर पवार. ऑन साइडला खेचलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतोय पण त्याच्या वाक्याबाहेर सीमारेषा पार. अंपायरचा सिग्नल येणं थोडं बाकी वेळ घेत आहेत ते. आलाय चौकार. पहिल्या 4 धावा सुधीरच्या बॅट मधून. एज आहे यावेळेला फ्लाय स्लीप पकडलाय झेल. फलंदाज बाद. या टीमसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी त्या गोलंदाजाला प्रशांतजी जांजे आणि नितीनजी जांजे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि ते विकेट कोणाची घेतले? सुधीर पवारची. ज्या फलंदाजाने हे पर्व 8वं गाजवलं अक्षरशः तो फलंदाज मात्र इथे बाद झाला. जीत रोजारियो माथेरानचा वेगवान गोलंदाज आहे, कॅप्टन या टीमचा. आतापर्यंत KPL मध्ये त्यानं देखील चांगली कामगिरी केली. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय संतोष घारे. आम्ही आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करतोय. चेंडूचा पुरवठा करणारे संपूर्ण स्पर्धेमध्ये करणजी धस साहेब. स्पोर्ट्स सायकल तिन्ही स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी नितेश ट्रेडर्सचे आमचे सन्माननीय मंगेशजी पवाळी त्यांचे मनापासून आभार. नरेश मंडप डेकोरेटरचे तुपे बंधू यांनी हा सर्व स्टेज उभारला, हे सगळे व्यवस्था आम्हाला करून दिली, त्यांचे मनापासून आभार. 4 धावा 1 विकेट आलेली आहे. पहिली विकेट सुधीर पवारची महत्वपूर्ण होती, फार लवकर मिळवून दिली आहे जीत रोजारियोने. घारे लॉफ्ट करायचा होता पण आय कॉन्टॅक्ट तुटलाय फलंदाजाचा. बॅट स्विंग जबरदस्त होता. चेंडूने बॅटच्या संपर्काने पडला बरोबर बॉल निघून गेला. हलका बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना विकेट किपरकडे डॉट बॉल. 4 ला 1 विकेट आहे. 2 बॉल अजूनही पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधले बाकी आहेत. ही देखील सेमीफायनल 4 ओव्हरची आपण पाहतोय. झांजे ब्रदर्स टॉस जिंकून फिल्डिंग करतात. हवेत आहे बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर निघालाय, बघतोय बॉलला, व्यवस्थित बॉलच्या खाली आला होता पण कॅचला पकडता आलं नाही. जीवनदान मिळते फलंदाज संतोष घारेला आणि मिळत असणाऱ्या बॉलवरती 1 धाव. धावफलकावरती 5. प्रेक्षकांची वाढत चालली आहे. तमनाच्या या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट क्रीडानगरीवरती कर्जत प्रीमियर लीग सीझन 8 अंतिम दिवस आजचा. 20 संघांना घेऊन आपण सुरुवात केली होती 5 दिवस अगोदर. 5 धावा 1 विकेट. शेवटचा बॉल. पूल खेळाय लॉंग ऑन खाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार विजय पवारचा. धावफलकावरती 11. 1 विकेटचं नुकसान. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थोड्याच वेळात साहिल लोंगले याचं देखील आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होईल. विजय पवार देखील त्याच ताकदीचा त्याच धाटणीचा फलंदाज आहे
आंबराईचा हा खेळाडू आहे आणि त्याने ते जोरदार आक्रमण मात्र केलं. वेणगावच्या देखील संघाविषयी मी नक्कीच आवर्जून म्हणेल. ग्रामीण संघ वेणगाव तेव्हा अगदी एक गाव अकराची संकल्पना नव्हती, तेव्हापासून वेणगाव संघ देखील एक गाव अकरा टाईपमध्येच खेळलाय. त्यांचे गावातीलच खेळाडू असायचे. वेणगाव, हालिवली बरेच संघ आहेत, त्याच्याविषयी मगाशी आपण चर्चा केली. परंतु सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे पुरस्कृत ही स्पर्धा कर्जत प्रीमियर लीग 2025 हे 8वं पर्व आहे आणि या पर्वामध्ये आम्हाला बाईक ज्यांनी पुरस्कृत केले सन्माननीय प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुजी बोंबे साहेब, आपले मनापासून आभार आहेत ते आम्ही व्यक्त करतो. आणि ही बाईक आम्हाला शिवसाई मोटर्सने पुरस्कृत नाही तर उपलब्ध करून दिलेली आहे. कर्जत नगर परिषदेचं जे प्रवेशद्वार आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर बाबा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला असलेले शिवसाई मोटर्स, त्यांच्याही मनापासून आभार. सेकंड ओव्हरची सुरुवात. बॉल निघालाय मिड विकेटला, फिल्डरच्या हातात. 11-2. याची व्यवस्था उपलब्ध करून दिली ते आमचे रवींद्रजी भोईर, पिंटू शेठ भोईर, तमनाचे ग्रामपंचायत शिरसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, यांचे मनापासून आभार. खरं तर या क्रीडांगणाला बनवण्यासाठी आम्हाला भूषणजी भोईर आणि मिलिंद काळे यांनी संपूर्ण रोलर दिला, त्याचबरोबर देखील पाण्याची व्यवस्था ग्राउंडसाठी ज्यांनी केली त्यांचेही मनापासून इथे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. छान किटमध्ये सर्व खेळाडू खेळत आहेत. छापलेत मला असं वाटतं सूर्या स्पोर्ट्सनेच ना हे किट, परंतु पुरस्कृत केलेच ॲडव्होकेट संकेतजी भासे आणि त्याचबरोबर प्रसादजी थोरवे यांनी, त्यांच्याही मनापासून आभार असोसिएशनच्या वतीने आम्ही ते प्रकट करत आहोत. 11 धावा 2 विकेट. नवीन फलंदाज सौरभ आलाय, पूल केलाय, बॅकवर्ड स्वलेगचा फिल्डर पाहतच राहील. सीमारेषेच्या बाहेर जाधवचा षटकार. शेठ थोरवे अर्थातच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट आमदार यांचे खंदे समर्थक सन्माननीय नितीन शेठ बडेकर यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेतील ट्रॉफी ज्या आहेत प्रथम क्रमांकाच्या, द्वितीय क्रमांकाच्या, फटका फसला इथे. विकेट कीपर प्रयत्न करतोय, झेल सुटलाय, पुन्हा चान्स आहे, डायरेक्ट हिट. परंतु तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय देण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली आउट आहे की नाही, झेल सुटला होता. पाहूया आता तिसरे पंच इथे निर्णय देतील. सौरभ आहे. या सर्व ट्रॉफीज आम्हाला नितीन शेठ बडेकर आणि अजितजी जाधव यांनी मात्र दिलेले आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. सन्मान चिन्ह हर्षदजी मोरे आणि अनुपजी साबणे साहेब, आपले मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. सर्व पुरस्कर्त्यांचे आभार. पाहूया तिसरे पंच काय निर्णय देतात. अंपायरचा डिसिजन. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग सध्या आपण पाहतात कैलास कडून. जरूर एक षटकाराला, पण त्यानंतर कॅचचा प्रयत्न चांगला, विकेट किपरचा कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज कैलासने केलेला डायरेक्ट हिट. नवीन फलंदाज मैदानाचा आत आले तेजस गायकवाड. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त होता, पण चेटवाडे बॅटचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाचं कौतुक करायला हवं. वेगवान गोलंदाजासमोर ते यष्टींना खेटून उभे आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग करत असताना गणेश चौकर. बॉल पा किती फिरलाय, पडला बरोबर कैलास.
निघालाय बॉल. फलंदाज सोडलाय, फलंदाजाने विकेट किपरला पकडता आला नाही आणि बॉल निघून गेलाय. वाईटचा सिग्नल येत आहेत या 5 धावा एक्स्ट्रा. धावा यायला सुरुवात झाली. फार बाहेर बॉल होता, त्याला फलंदाजाने सोडून दिला आणि यष्टिरक्षक क्लोज होता, त्यामुळे त्याला अटेम्प्ट करता आलं नाही. थर्ड मॅन थोडासा दूर, प्रयत्न त्यांचाही चांगला, पण त्याचा वाक्या बाहेर. 22 धावा, करंट रन रेट 13.20 आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या 51 दाखवत आहे. सुधीरची विकेट जरी पडली असली तरी धावसंख्येचा वेग कमी झाला नाही. स्विच हिटचा प्रयत्न होता, थोडासा लेट झालाय विजय, त्यामुळे बॉल गेलाय तो डीप मिड विकेट दरम्यान. मिळत असताना आपण पाहतोय एक धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 23 धावा. षटकातील एक बॉल अजूनही बाकी आहे. सेकंड ओव्हरमधील कैलाश आणि स्ट्रायकिंग एंडला प्रथमदाच येईल तो तेजस गायकवाड. सेमीफायनल 1 मधून AR ब्रदर्स अंतिम फेरीचं तिकीट त्यांनी पक्क केलंय. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, पण फटक्यामध्ये ताकद नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येत असताना आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2च्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. 2 षटकांचा खेळ संपला, 3 विकेटचं नुकसान. रियान ध्रुविक 11. सर्व संघ पुरस्कर्त्यांचे देखील आभार. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब पुरस्कृत ही कर्जत प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत थोडं सर्व फास्ट खेळा. शिलेदार. थोडं फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला मॅनेजमेंट टीम कडून. $25 for 3. 25 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजय पवारने मोर्चा सांभाळलेला आहे. 2 ओव्हर्समध्ये जर लवकर विजयची विकेट आली तर धावसंख्या कुठेतरी थांबू शकते, पण विजय शेवटपर्यंत खेळला तर 50 चला. बनवतील. जीत थोडं सहकार्य करा, कारण 5:15 झालेले आहेत. यानंतर एक फायनल मॅच बाकी आहे. असाच वेळ होत राहिला तर मात्र ओव्हर्स कमी कराव्या लागतील. थोडं फास्ट खेळा, एक विनंती. थर्ड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आलाय विजय आखाडे. विजयच्या अगेन्स्ट विजय पवार आहे. ओहो, वेगवान बॉल कदाचित एज होती. डेफिनेटली जी रिॲक्शन आहे गोलंदाजाची, रिॲक्शन आहे विकेट किपरची, एज होती. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला होता. आतली कडा होती, त्यामुळे थोडंसं पकडणं कॅचला कठीण झालं विकेट किपरला. 25 धावा आखाडे. पुन्हा तोच प्रयत्न, समोर मारण्याचा वेगवान बॉल. एक्स्ट्रा पेस आत आलाय, दोन्ही बॉल आत आले, त्यामुळे बॅटवरती ते आले नाही. जबरदस्त बॉलिंग ऍक्शनने वाटते हा बॉलर जरूर क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला बॉलर आहे. लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण ज्यानं घेतलेलं आहे. जबरदस्त पहिले 2 बॉल विजय पवारला थांबूनच ठेवलंय स्ट्रायकिंग एंडला. तिसरा बॉल, पवारची पॉवर, हवाई सफर, षटकार. बॉल येत नसेल तर नवीन बॉल जरूर त्या ठिकाणी अंपायर्सला विनंती असेल कंटिन्यू करा मॅच थांबवू नका आपण. 2 लेंथ बॉल जे डॉट आले, पण जो शॉर्ट ऑफ लेंथ आलाय
पुल व्यवस्थित बॅटवरती मिडल केलं बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. विजय पवारने 2 षटकार विजयचे धावा फलकावरती 31. पुन्हा विजय आखाडे, तेच बॅटल विजय पवार समोर. उंच तर गेला बॉल, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, दोघही पाहत राहतील. साइड स्क्रीनच्या वरतून वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. म्हणाला सुरुवात केली आहे. अगोदर त्याला डिवल्सला 2 डॉट बॉल टाकलेत आणि त्याचा रिव्हेंज 2 लागोपाठचे षटकार. आता 2 बॉल कोणाचे असतील. आखाडे, एज आहे, इनर एज मागे चाललाय फाईन लेकडे. धाव मिळणार नाही, थांबवलं त्याने गायकवाडला. ऍक्शन रिप्ले पा. 5वा बॉल होता आणि हा सीमअप होता. यावेळेला सरळ निघून जाणार होता बॉल. एज घेतली. नाराज आहे थोडासा. आपण बघितलं तर विजय पवार, त्याची रिॲक्शन या बॉलला मिस केल्यानंतर. एज होती पण बॉल व्यवस्थित मिडल झाला नव्हता. शेवटचा बॉल, 37 धावा या षटकातील. आखाडे, कट करायचा होता, ऑफस्टंपचा बाहेर आलाय. डॉट बॉल, षटक संपन्न. 3 विकेट पडले 3 आणि बॅटिंग करणाऱ्या रिया ध्रुविका 11 च धावा फलक आपण पाहतोय. 37. या क्रीडांगणावरती जे आमचे संघ मालक उपस्थित आहेत त्या सर्वांनाच आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं, कारण आपल्याच उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात फायनल मॅच संपन्न झाल्यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळ्याला मात्र सुरुवात करू आपण. विनंती आहे या कार्यक्रमासाठी आपण या क्रीडांगणावरती उपस्थित आहात सर्व संघ मालक, आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 20 फ्रँचायझी आपण या सीझन 8 मध्ये बघितल्या कर्जत प्रीमियर लीगच्या. त्या प्रत्येक संघ मालकाचं हृदयाच्या अंतःकरणातून मॅनेजमेंट टीम कडून मनापासून आभार. कारण आपण संघ विकत घेतले, संघ बांधले, म्हणूनच या पर्वामध्ये आम्हाला 20 संघ पाहायला मिळाले. कर्जतचं क्रिकेट असंच डेव्हलप होणार आहे. आणि सकाळी आल्याबरोबर एका कॅप्टनने जरूर ओपिनियन देत असताना म्हणाला की कर्जत तालुक्याची टीम होत नाही, ही खंत असेल, पण हे पुरस्कर्ते आता लक्षात ठेवतील. जे कर्जत प्रीमियर लीग मध्ये संघ पॅक करतात ते तालुक्याच्या टीमकडे देखील लक्ष देतीलच, हीच आशा आपण त्यांच्याकडून करूयात. 19 वरती विजय, तेजस 2 वरती, 37 वरती रिया ध्रुविका 11. जानचे प्रदर्श अगेन सेकंड सेमीफायनल कर्जत प्रीमियर लीग 2025 परवा 8. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती भूषण मोरगेल आपण पाहतोय जात असताना. पहिला बॉल घेऊन मोरगी, शॉर्ट ऑफ लेंथ आला, पेस ऑफ होता, मिड विकेटला फिल्डर आणि यावेळेला फलंदाज बाद. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय. विजयची विकेट मिळाली नाही चालेल, पण आता विजयला स्ट्रायकिंग एंडला येऊ द्यायचं नाही, ही देखील महत्त्वपूर्ण गोष्ट सध्या लक्षात असेल ती झांझे ब्रदर्सचा. बिकॉज लास्ट ओव्हर मध्ये त्याच्याकडे स्ट्राईक होती, षटकार येत होते. लांबून खेचण्याचा प्रयत्न, यावेळेला आदित्य विकेट सॅक्रिफाईस करेल विजय पवार साठी. रनआउट. विजय आता स्ट्रायकिंग एंडला आलेला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 37 धावा. फार लांब ठेवलं बॉलला आणि तिथून बाहेर काढलं होतं चांगल्या पद्धतीने. यष्टीरक्षकाने बॉलला अगोदर
स्ट्रायकिंग एंडला थांबून तो राहिलाच होता, पण जोपर्यंत विजय आला नाही तोपर्यंत आदित्यने स्ट्राईक सोडली नाही. नवीन फलंदाज मैदानात आत येत आहेत. जीवन भगत आणखी एक स्लॉग हिटर मैदानात आत चाललेला आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 4. 40-50 4 ओव्हर्समध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्यात. पण सुपर 10च्या वेळी आपण जेव्हा 5 ओव्हरच्या मॅचेस पाहत होतो तेव्हा 50-60 यामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. आणि पहिल्या 4 मॅचमध्ये सुपर 10च्या धावा चेस झाल्या नव्हत्या. 5व्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या. लास्ट मॅचमध्ये धावा चेस झालेल्या आहेत. फुल टॉस होता. कव्हरच्या वरतून गॅपमध्ये बॉल झाला डीप कव्हरला. पहिली धाव पूर्ण करण्यात आली विजयकडून. सेकंडचा कॉल थ्रो येतोय पण विजय अगोदर येईल. तितकासा वेळ मिळाला. त्या वेळेमध्ये 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. 39 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. बॉल अजूनही बाकी आहेत. या डावामधले 3. 2 विकेट नंतर भूषणचा एक रनआउटची विकेट होती ज्यामध्ये, पण पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही. स्लॉग ओव्हर आहे. हे जे 3 बॉल आहेत हे फार इंटरेस्टिंग आहेत. टार्गेट सेट करणार आहेत. पाहूयात 50च्या जवळपास पोहोचतायत की आत थांबवलं जाईल. अपील यावेळेला आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानाचा आत चाललेले. विजय पवारची विकेट महत्वपूर्ण क्षणाला आली, जिथून विजयकडून अपेक्षा होत्या की किमान एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून यायला हवा. चांगली इनिंग खेळायला तो. त्याच्या बॅटमधून टोटल आपण विचार केला तर धावा आल्या 21 धावा. 39ला 7. 2 बॉल बाकी. शाबुद्दीनकडे स्ट्राईक असेल आणि पुन्हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती भूषण. 2च धावा आतापर्यंत. 2 विकेट भूषणने काढलेत स्लॉग मध्ये. ओहो पेस ऑफ यावेळेला काय घडले तर आता ज्यांनी क्रीज सोडलेली आहे ते जीवन भगत पॅव्हलियनकडे चाललेत. फलंदाज बाद. धावा फलकावरती आपण पाहतोय 7 विकेट. 2च धावा लास्ट वर. इम्पॅक्टफुल आहे. भूषण मोरगे शाबुद्दीनकडे स्ट्राईक. मिथून ऑफ स्ट्राईक आहेत. शेवटचा बॉल. धावा किती येतील? टार्गेट काय असेल? सेमी फायनल तुम्ही पाहताय. कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वा. शेवटचा बॉल सरळ लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेलची संधी आणि यावेळेला फलंदाज बाद. 39ला 8. डाव संपला पहिला. 40 धावांचं लक्ष ठेवलंय झांजे ब्रदर्स समोर. चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेचच आतमध्ये चला.
कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8वं हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ नरेश मंडप डेकोरेटर्सचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 20 संघ मालक अर्थातच पुरस्कर्ते फ्रँचायझीज यांचे देखील मनापासून आभार. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मात्र इथे होते. त्या सर्व प्रेक्षकांचे आभार. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने ही सेकंड सेमीफायनल चालू आहे. थोडं फास्ट खेळा कारण आता वाजलेले आहेत 5:30. अद्याप फायनलची मॅच बाकी आहे आणि त्या अगोदर एक इनिंग बाकी आहे. फायनल मॅचला किमान 1 तास. कदाचित मला असं वाटते की फायनल मॅच कमी षटकांची घ्यावी लागेल. चला सुधीर पवार फिल्डिंग सेट करून घ्या. सलामीची जोडी पाठवा. 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय झांजे ब्रदर्स या संघाच्या विरोधात 40 धावसंख्येचं. सलामीची जोडी बाळा मोरे आणि त्याच्या साथीला आहे तो गणेश चोखट. पहिलं षटक घेऊन येईल तो विजय पवार. एका बाजूला राजेशजी मोडक आणि मयुरेशजी कदम रिया अँड ध्रुविका 11 आणि दुसऱ्या बाजूला झांजे ब्रदर्स प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसरी उपांत्य फेरीची लढत आहे. पंच सूर्यकांत आढाव सरांचा इशारा आलाय. पंचांचंही विशेष कौतुक मी करेल या स्पर्धेच्या निमित्ताने. फायनल मॅच झाली की सर्व ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. पहिलं षटक घेऊन आलाय तो मात्र विजय पवार. चला मॅच चालू करा. पहिलाच बॉल राईज होत असताना उसळी मिळते परंतु इथे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. सोडून दिला चेंडू बाळा मोरेने. बाळा मोरे आणि गणेश चोखट ही सलामीची जोडी फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. तो AR ब्रदर्स हा संघ पहिल्यांदा या KPL मध्ये AR ब्रदर्स हा रुपेश भोईर आणि आकाशजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ आम्ही पाहिला आणि तो थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. एक धाव. पाक किती चांगला चेंडू आहे विजय पवार कडून. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. त्याच्याकडे हाईट आहे आणि त्या हाईटचा फायदा तो उचलतोय. पहिल्या चेंडू वाईट. त्यानंतर मात्र सिंगल संघ की यानंतर फायनलची मॅच बाकी आहे आणि या दोघांमधलाच कोणतरी एक खेळणार आहे. तो तुमच्यावरती अवलंबून आहे की किती ओव्हर्स खेळवायच्या पुढच्या मॅचच्या. बाउन्स परंतु दिशा खराब आहे. पंच दंडित करतायत. अतिरिक्त धावा विजय पवार दे सातत्याने दिल्यात संपूर्ण KPL मध्ये. परंतु त्याच्या विरोधात आक्रमणही कुठं झालंय. एक्स्ट्राच देतोय परंतु लाईन जी पकडले त्याने ऑप्शनच्या बाहेरची तिथे तो यशस्वी देखील झालाय. 2 धावा. 40चं टार्गेट आहे. 3 ओव्हरमध्ये 37 होत्या. लास्ट ओव्हरला भूषणने 2 दिल्या. वेगवान चेंडू विजय पवार कडून बीट करतोय बाळा मोरेला. सोपं काम नाहीये. या एंडने धावा येत नाहीयेत. सर्व पुरस्कर्त्यांचे आभार ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून संपन्न होत असणारी KPL ची स्पर्धा. 8वं पर्व फायनल डे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक सौरभ अगदी उलटा धावत होता. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 4 वर. नो बॉल साठी रिटर्न क्रीज. यस. तिसरे पंच धनंजय कोळी सर रिटर्न क्रीज साठी मात्र इथे पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. इट्स अ नो बॉल कॉल.
नो बॉल आणि त्यावरती 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल आता 5 वर. फ्रीडचा चेंडू. विजय पवार अतिरिक्त स्वरूपातल्या या धावा रोखाव्या लागतील. 40चं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अतिरिक्त स्वरूपात धावा. आणि आता हा फ्रीडचा चेंडू असेल बाळा मोरेसाठी. फटका फसलाय. बॉल हवे ते सौरभ झेल घेतोय परंतु फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या चेंडूवरती मोठं काही करता आलं नाही. सिंगल रन घेतली जाते. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 6 वर. तमाम क्रिकेट रसिकांचा मी ते स्वागत करतोय. कर्जत प्रीमियर लीग 2025 मध्ये 8वं पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तमना तिथे संपन्न होत असणारी स्पर्धा. तालुक्याची आन बान शान म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा कर्जत प्रीमियर लीग अंतिम क्षण आहेत. अर्थातच सेकंड सेमीफायनलची मॅच चालू आहे. गणेश चोखटचा फटका लॉंग ऑनला. टप्पा पडला. बॉलने उसळी घेतली. बॉल सीमारेषा पार. चौकार. आगमन होत आहे. कर्जत तालुक्यातील एका खेळाडूचं स्वप्न ते आज पूर्ण करणार आहेत. म्हणूनच उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जेव्हा ते उपस्थित राहिले होते पुढ्यात टाकला आणि समोर खेचलाय. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये विजय पवारच्या विरोधात जोरदार आक्रमण केले गणेश चोखटने. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. मी विनंती करतोय सन्माननीय प्रितेशजी बोंबे आणि अंकुशजी बोंबे साहेबांना ज्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली. आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 14 धावा. दमदार फटका. गणेश चोखट ऑन फायर. कोण म्हणतो या एंड कडून धावा येत नाहीयेत. गणेश चोखट आहे. आक्रमण करतोय. ठोकतोय ते षटकार. वीस करायचे. डेंजरस बॅटिंग बाय गणेश चोखट. 3 चेंडू 14 धावा त्याने कुठल्यात. विजय पवार ठरला महागडा. 18 बॉल धावांची गरज आहे. ते मात्र 20. फायनल मध्ये पोहोचलाय AR ब्रदर्स हा संघ. अमोल मोडक या टीमला लीड करतोय. तो फायनल मध्ये पोहोचलाय. याच गावचे अर्थातच तमनाथ गावचे रुपेशजी भोईर आणि आकाश घरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. देवा भोईर यांचं इथे आगमन झालंय. वायफायची सेवा ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिले भारत जिओ इंटरनेट सर्व्हिस सागर तानाजी भोईर तुमचे मनापासून आभार. सागर चांगला खेळाडू देखील आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तमनाथ गावातील त्यांच्याकडे पाहिलं जातं. फास्ट टेलिकॉम मधून स्पोर्ट वॉच इमेजिंग प्लेअर साठी आणि पाटील आर्टिकल मधून स्पोर्ट गॉगल इमेजिंग प्लेअर. KPL अर्थातच कर्जत प्रीमियर लीग हा प्लॅटफॉर्म या अगोदर सन्माननीय प्रितेशजी बोंबे साहेब आणि अंकुशजी बोंबे साहेबांचे ते आगमन होत आहे. कर्जत प्रीमियर लीगचं खरं उद्देश काय तर नवनवीन खेळाडू घडावेत. या स्पर्धेतील एमर्जिंग प्लेअर वरती सर्वांच्या नजरा असतात आणि यंदाचा जो एमर्जिंग प्लेअर असेल त्या खेळाडूसाठी पार्श्व टेलिकॉम यांच्याकडून स्मार्ट वॉच देण्यात येईल आणि पाटील ऑप्टिक्स यांच्या वतीने स्पोर्ट्स गॉगल मात्र देण्यात येईल. दोघांचेही आभार. पाटील ऑप्टिक्स आणि पार्श्व टेलिकॉम. एक वेगळ्या स्टाईलला फटका खेचलाय. बाळा मोरेने बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला परंतु एकच धाव. फटका तरी कसा खेचलाय बाळा मोरेने. तेजस गायकवाड सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आणि एक वेगळाच फटका परंतु दिशा दिली स्क्वेअर लेगला. ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in. थँक्यू कुणाल डायरे. PP साऊंड प्रवीण बडेकर. जिथे आवाज ऐकायला येतो डीजेचा तिथे प्रवीण बडेकरचा नाद आहे.
21 धावा. फसवा चेंडू पाय हे मगाशी जी लास्ट ओव्हर पाहिली तुम्ही भूषण मोरगेची, उलट्या हातानं आतमध्ये आणला चेंडू, बॅक ऑफ द हँड. चांगली गोलंदाजी तेजस कडून. भूषण मोरगे आणि तेजस गायकवाड हे एकाच गावचे आहेत, उत्कर्ष दैवलीचे दोन्ही खेळाडू आहेत. बॅटची कडा घेतले, सुधीर पवार प्रयत्न करत होता झेल घेण्यासाठी, ग्लव्स घालून मात्र तो किपिंग करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. हे षटक फार महत्वाचं आहे. 21 धावा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, हातातून चेंडू निसटला, गणेश चोखट धावलाय परंतु साथीदार बाळा नाही धावला. एकच धाव. संघर्ष चालू आहे. या एंड कडून गोलंदाजी करणं कठीण काम आहे. या एंड कडून धावा आलेल्या आहेत. असं असताना सुद्धा तेजस गायकवाडने 4 चेंडून मागे 2च धावा दिल्यात. स्कोर 22 झालाय. 18 ची गरज. हा देखील चेंडू व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन. 23 धावा. झांजे ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात रिया आणि ध्रुविका 11. 23 धावा. 14 चेंडू. 17 ची गरज. सेकंड सेमीफायनल. हा देखील लेग ब्रेक होता. दिशा इथे खराब आहे. पंच पुन्हा एकदा दंडित करतात. या एक्स्ट्राच रोखाव्या लागतील. 4 चेंडू मध्ये तेजस गायकवाडने फक्त 2च धावा दिल्या होत्या, परंतु मागचे 2 चेंडू त्याने वाईट टाकलेत. 4 धावा आल्या एकूण या ओव्हरमध्ये. स्कोर 24. विजयासाठी 16 ची गरज. 14 चेंडू. विजयासाठी गरज आहे ती 16 धावांची. अगदी स्टंपच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार, परंतु इथे पंच तपासतील इट्स व्हॅलिड ऑर नॉट. हा शॉट व्हॅलिड आहे की नाही, या स्टंपच्या मागे गेलेत की नाही आता तपासतील. तिसरे पंच आता तपासतील शॉट व्हॅलिड आहे की नाही. स्टंपच्या मागे दोन्ही पाय असतील तर कदाचित व्हॅलिड शॉट धरला जाणार नाही. पंच धनंजय कोळी सर, हा इट्स अ व्हॅलिड शॉट. पाय आतमध्ये होता आणि तो षटकार मात्र इथे आलाय. 6 धाव्याने स्कोर धावून पोहोचलाय 30 वर. कमालीची बॅटिंग बाळा मोरेकडून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, खूपच शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु क्रीज मध्ये होता. त्या कारणास्तव हा षटकार. आणि तेजस गायकवाडच्या विरोधात देखील आक्रमण. 30 झाल्यात. विजयासाठी आता फक्त 10 धावांची गरज. अमोल मोडक आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचंय. तेरा चेंडू 10 ची गरज. आणि ते निर्धाव चेंडू टाकलाय तो तेजस गायकवाडने. आता 12 चेंडू. विजयासाठी गरज असेल झांजे ब्रदर्स संघाला 10 धावांची. चला फलंदाज मॅच चालू करा. आतापर्यंत आपण कोणालाही दिलेलं नाहीये व्हाईट साठी रिव्ह्यू. चला मॅच चालू करा. गणेश चोखट मॅच चालू करा. जो निर्णय तो आता मान्य करा. 12 चेंडू आणि 10 ची गरज.
करायचे ते 10. सुधीर पवार आलाय गोलंदाजीसाठी. आतापर्यंत सुधीर पवारचा आपण विचार केला 100हून अधिक धावा सुधीर पवारने नक्कीच केले असतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच सध्या गोलंदाजीसाठी आला. विकेट देखील त्याने घेतल्यात, परंतु समोर आहे गणेश चोखट. 12 चेंडू 10ची गरज. पहिलाच बॉल मिस झाला बॅटर गणेश चोखट. 11 चेंडू विजयासाठी 10ची गरज. KPLचे सामन्यात एकतर्फी कधीच होणार नाहीत. आत्तापर्यंत सर्वच्या सर्व सामने मात्र रोमहर्षक ठरले. त्याच्या मागचं कारण आहे कर्जत क्रिकेटची गुणवत्ता. 30 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस बॉल बॅटच्या टो एंडला लागलाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. दुसऱ्या षटकात खरं तर पहिल्या षटकात विजय पवार वरती जोरदार आक्रमण झालं. 20 धावा आल्या. तेजसने केलं कमबॅक, परंतु बाळा मोरेचा तो षटकार. 31 झाल्यात. आता 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 9 धावांची. सेकंड सेमीफायनल फायनल मध्ये AR ब्रदर्स पोहोचला. आता पाहूया कोण संघ फायनल मध्ये पोहोचेल. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल चाललाय मागे. एक तर झाले आणि दुसरीचाही प्रयत्न. फेक होते आणि ते बॅटर पोहोचला की नाही हे आता तिसरे पंच इथे तपासतील. बाळा मोरे डेंजर एंडला धावत होता. पाहूया फलंदाज. एक धाव तर नक्कीच आहे. AR ब्रदर्सचे अगदी संघ मालक आणि त्याचबरोबरीने कॅप्टन. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचे. संघ मालक देखील आपण देखील या. असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर सातत्यानं ग्रिट्या घालत असताना संपूर्ण क्रीडांगणावरती त्यांची नजर आहे. पत्रकार बंधू आमचे त्यांचंही आगमन इथे झालंय. प्रशांतजी आपलं स्वागत आम्ही करतोय. आपणास विनंती आपण मंचावरती या. रनआउट आहे की नाही हे तपासलं जाणार. तिसरे पंच धनंजय कोळी सर. तमनाथकरांचे देखील आभार ज्यांनी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. भारत जिओ इंटरनेट सेवा वायफायची सेवा सागर तानाजी भोईर यांनी उपलब्ध करून दिली. पत्रकार बंधू प्रशांतजी कराडे साहेब आपलं सहर्ष स्वागत. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. फलंदाज नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाळा मोरे तिथे पोहोचलाय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. बेल्स जेव्हा उडाल्या स्टंपवरून तेव्हा मात्र बाळा मोरे तिथे पोहोचला होता. 2 धावा स्कोर धावून पोहोचलाय 33 वर. 9 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 पाहिजेत. सुधीर पवार प्रयत्न करतोय सर्वतोपरी. हलक्या हातानं फक्त दिशा दिले मागे. शॉट तडम्यानला थोडं तरबेज व्हायला हवं. कारण तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल. धावा रोखाव्या लागतील. एकच धाव. 34 झाल्यात. 8 चेंडू आता विजयासाठी 6ची गरज. गणेश चोखट 8 चेंडू 16 वरती खेळतोय. बाळा मोरे 9 चेंडू 13 वरती खेळतोय. हे आमचं समालोचन कक्ष. निकेश राऊत आमचे गुणसंख्या लेखक. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. विकेट कीपर विजय पवार झेल घेतोय. फलंदाज बाद गणेश चोखट. विजयासाठी आता 6 धावांची गरज. 7 चेंडूंमध्ये 7. नितीन शेठ बडेकर आणि अजितजी जाधव साहेब यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केल्या. त्यांचंही मनापासून आभार इथे आम्ही व्यक्त करतोय. गणेश चोखटची एक लाजवाब इनिंग सेकंड सेमीफायनल मध्ये मात्र समाप्त झाली. 7 चेंडू विजयासाठी 6 पाहिजेत. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. फलंदाज भूषण मोरगे गेला मैदानात. सुधीर पवार
पाच चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा दिल्या 4, 1 विकेट त्याने घेतले. आतापर्यंत 130+ धावा त्याने केल्यात या स्पर्धेमध्ये आणि विकेटही घेतल्यात. 7 चेंडू विजयासाठी 6. पाहुण्यांचं आगमन सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. 7 चेंडू 6ची गरज. स्विच करायचं होतं, डायरेक्ट हिट, परंतु झाला नाही. एक धाव इथे जोडली जाते. आता इक्वेशन 6 बॉल, धावा करायचे त्या मात्र 5 विजयासाठी झांजे ब्रदर्स संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. तेजस गायकवाडने सुरुवात चांगली केली, परंतु शेवटी आक्रमण झालं आणि आता सुधीर पवार फक्त धावा दिल्या 5. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये करायचे त्या मात्र 5. डीजे चला मॅच चालू करा. सुधीर पवार मॅच चालू करा त्वरित. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. संतोष घारे, मागच्या मॅच मध्ये संतोष घारेने फक्त 1 धाव दिली होती, हे विसरून चालणार नाही. म्हणजे हाही सामना रोमहर्षक होणार. अनिल माळी, त्यांनाच ती घातक 1 धाव होती. अमोल चव्हाणने देखील मगाशी उल्लेख केला की संतोषच्या ओव्हरमध्ये धावाच आले नाही समीर, त्या कारणास्तव सामना आम्हाला गमवावा लागला. परंतु अनिल माळी ठाम होते, आम्हाला 40 पुरेसे आहेत. 6 चेंडू विजयासाठी 5. सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेबांचं इथे आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. कोण जिंकेल हा सामना? बाळा मोरे मैदानात आहे. मॅच जिंकवली संतोष घारेने तर योगेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. सहा चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे भूषण. विजयी षटकार भूषण मोरगेच्या बॅटमधून. झांजे ब्रदर्स पहिल्यांदा जाऊन पोहोचले कर्जत प्रीमियर लीगच्या फायनल मॅच मध्ये. अभिनंदन प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे. सागरजी ठाकरे ते पारितोषिक आमच्यापर्यंत सुपूर्द करा. चला झांजे ब्रदर्स टीम, जीत रोजारियो या पण या फायनल मॅच आहे. हस्तांदोलन आपण नंतर करू, नो प्रॉब्लेम, कारण फायनल मॅच कव्हर करायचे. चला फायनल मॅच असेल 3 ओव्हरची, लक्षात असू द्या. संघमालक देखील या. रुपेशजी भोईर आणि आकाश गरत, प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच भूषण मोरगे.